नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मिताली आणि आता पृथ्वी मंदिरात जाण्याची तयारी करत असतात। खूप छान तयार झालेले आहे आणि आता फुलं वगैरे सगळं काही हार वगैरे तयार आहे। मिताली हार वगैरे करत असते तर पृथ्वी म्हणतो की मिताली अगं तयार हो लवकर, आपल्याला मंदिरात जायचं आहे। आणि तेवढ्यात मात्र मिताली आनंदीला आवाज देते की आनंदी जरा येतेस का। सुनीता आणि आनंदी मात्र आता जातच असतात तयार होण्यासाठी आणि तेवढ्यात आनंदी आवाज देते की हो हो आले आले। तेव्हा आनंदी म्हणते की सुनीताताई तुम्ही ही साडी पकडतात का, मी जरा वर जाऊन येते, मला पायऱ्यापर्यंत सोडा, मी जाईल वर। आणि सुनीताताई मात्र आता आनंदीच्या हाताला धरून तिला पायऱ्यापर्यंत सोडवतात आणि म्हणतात की आनंदीताई पायऱ्या आल्यात, वरती गेल्यानंतर 10 पावलावर त्यांची रूम आहे आणि सांभाळून जा। तर आनंदी म्हणते की हो सुनीताताई। तेव्हा आनंदी मात्र आता 10 म्हणजे पायऱ्या चढत वर येत असते आणि वरती गेल्यानंतर 10 पावलानंतर उजव्या हाताला असं मात्र ती बरोबर आता अंदाज घेऊन येते आणि तेवढ्यात आनंदी मात्र आत येते। तर मिताली म्हणते की अगं आनंदी ये ना आणि मला एक गोष्ट सांग बरं, तुला वेणी किंवा गजरा गुंफता येतो का। त्यावरती आनंदी म्हणते की हो येते ना, पण अचानक मात्र वेणी कशासाठी। तेव्हा आता पृथ्वी म्हणतो अगं हे बघ, आई असताना मात्र वटपौर्णिमेला एक सुंदर गोष्ट करायची, गावातील सगळ्या बायकांना ती स्वतःच्या हाताने वेण्या बनवून द्यायची। तेव्हा मिताली म्हणते की हो ना, आई गेल्यापासून ही प्रथा जरा बंदच पडली, पण हे बघ आता आम्ही आलो त्यामुळे आम्ही ठरवलं की ही प्रथा पुन्हा चालू करायची आणि आज मात्र गावामध्ये पूजेसाठी सगळ्या बायका येणार आहेत। मग आम्ही दोघांनी ठरवलं की आता ह्या सगळ्या वेण्या विणवायच्या आणि आता प्रत्येक बायकांना एक एक द्यायची आणि खूप वेण्या बनवायच्या आहे, त्यामुळे तू प्लीज मला मदत करशील का। आता आनंदीच्या डोक्यात आता काहीतरी विचार येतात। आनंदी म्हणते की मालक साहेबांची पत्नी म्हणून जरी ते कर्तव्य माझ्यापासून हिसकावून घेतलं असलं, त्यांच्या मुलांची छोटीशी इच्छा मी पूर्ण करून देते। एक आई असण्याचं हे कर्तव्य मी नक्कीच पार पाडू शकते, म्हणून आनंदीला आनंद होतो। आईची आठवण जपणं ह्या मुलांसाठी किती महत्वाचं आहे हे सगळं मी समजू शकते। तेव्हा आनंदी विचार करत असते तर पृथ्वी आणि मिताली तिच्याकडे पाहत असतात। नक्की आनंदी काय विचार करते। तेवढ्यात मिताली विचारते की काय झालं आनंदी, अगं तू कुठे हरवलीस आणि हे बघ एवढं सुद्धा कठीण काम नाही आणि जमेल ना तुला। त्यावरती आनंदी म्हणते की हो नक्की जमेल। तेव्हा आता लगेच पृथ्वी म्हणतो की बरं ठीक आहे नक्कीच, आणि तू हे सांभाळ, आम्ही तोपर्यंत काहीतरी पूजेचं सामान घेऊन यायचं आहे ते घेऊन येतो, ते आम्हाला मंदिरात सुद्धा जायचं आहे, तोपर्यंत होईल ना। त्यावरती आनंदी म्हणते की हो होईल, नक्की होईल, तुम्ही बिंदास्त जा। मिताली म्हणते की एक सांगायचं राहूनच गेलं, ह्या वेणीमध्ये मधोमध एक पिवळं फुल आणि अगदी मधोमध एक लाल फुल दोन्हीही गुंफायचे आहेत आणि दोन्हीही फुलं मात्र अगदी व्यवस्थित आली पाहिजे। मधोमध काही रंगामध्ये आता म्हणजे बदल करू नकोस, कारण कसं आहे की आईची ती स्पेशालिटी आहे, जर गडबड झाली तर सगळं काही प्लॅन फ्लॉप होईल आणि तू तेवढं करशील ना प्लीज। तेव्हा आनंदी म्हणते की हो नक्की करेल, नक्की करते। तेव्हा आता मिताली म्हणते की ग्रेट, तू हे सगळं काही करून ठेव, तोपर्यंत आम्ही येतोच। आणि बाय करून मात्र आता ते दोघेही निघून जातात। तेव्हा आता ते दोघे निघून गेल्यानंतर आनंदी विचार करते की एक लाल गुलाब आणि एक पिवळं गुलाब, पण मला कसं कळणार की लाल कोणतं आणि पिवळं कोणतं। मला वाटलं होतं की कोणती तरी 2 गुलाबाची फुलं एकत्र गुंफायची आहेत आणि आता मात्र रंगांचा खेळ मात्र मी डोळ्यांशिवाय कसा पकडू। आणि अरे देवा, हे तर मला केलंच पाहिजे, नाहीतर मुलांचा विश्वास कसा जिंकायचा आणि म्हणजे हे सुद्धा काम करायचं आहे आणि परत ती फुलं कसं ओळखायचं याचा आता आनंदीला प्रश्न पडतोय। आणि तेवढ्यात मात्र आता आरती इकडे मंदिरात आलेली असते, देवाचं दर्शन वगैरे घेऊन ती आता तिथे थांबलेली असते आणि तेवढ्यात पृथ्वी आणि मिताली समोरच आता ती त्यांना पाहते। तर पृथ्वी आणि मिताली सुद्धा तिला पाहतात आणि ही आरती सुद्धा त्यांना पाहते। आरती म्हणते की आत्ताच देवाचं दर्शन होऊन मन शांत झालं होतं, कशाला आले असेल आणि हा मुलगा इकडे कशाला आला असेल, एकतर आणखीनच डोकं खातो आणि त्यात म्हणजे आणखीनच खाईल। आणि तेवढ्यात मात्र आता पृथ्वी हा लगेच आरतीला हात वर करतो आणि तिला आवाज देतो। आता आरतीला वाटतं की हा मला हात वर करतो आणि माझ्याकडे येतो सुद्धा। तेव्हा आरती मात्र आपलं तोंड वळवते आणि मिताली आणि पृथ्वी मात्र समोर येत असतात आणि तेवढ्यात मात्र आता म्हणजे ते पुढे येतच असतो, कारण पुढून आबा येणार आहे। आबांना मात्र आता पृथ्वीने पाहिलेलं असतं, कारण पृथ्वी आणि आबांची ओळख असते। आरतीला वाटतं की आता हा माझ्याकडेच येतो, मलाच हात वर करतो आणि आता हा मिठी सुद्धा मारणार आहे का, म्हणून पृथ्वीने तसे हात केलेले असतात आणि आता आरतीच्या जवळून तो जातो। आरती खूप गडबडून जाते, तिला असं वाटतं की नक्की हा मलाच मिठी मारणार आहे। ती थोडीशी बाजूला होते आणि पृथ्वी मात्र खुश होत आता आबांकडे येतो, आबांना घट्ट मिठी मारतो आणि आबांच्या ते पाया पडतात। दोघंही आता आबांच्या पाया पडून नमस्कार करतात। तर आबा विचारतात की काय झालं पृथ्वी बाळा, कसं आहे। पृथ्वी म्हणतो की मी तर एकदम फर्स्ट क्लास, तुम्ही कसे आहात, एकदम फिट
आबा म्हणतात की हो लय भारी. आणि तेवढ्यात आरती मात्र आबांच्या जवळ येते आणि आबांना विचारायचं की तुम्ही याला ओळखतात का. तेव्हा आता आबा लगेच मग पाहतच असतात आरतीकडे. तर पृथ्वी म्हणतो की तुम्ही हिला ओळखतात का. आता नक्की ह्या दोघांचं काय सुरू आहे. आबांना काही कळत नसतं. आबा दोघंही आता दोघांकडे पाहत असतात. पृथ्वी म्हणतो की अहो एक नंबरची खडूस मुलगी आहे ही. हो देवाने मात्र आता हिच्या तोंडामध्ये अगदी मिरचीचा ठेचा भरवलेला आहे. इतकं झोमणारं बोलते ना ती. तुम्ही मात्र आता ह्या अशा मुलींच्या आजूबाजूला मात्र राहत जाऊ नका. तेव्हा आता आबा म्हणतात की काय करणार, नाईलाज आहे कारण ती माझी नात आहे. तेव्हा आता पृथ्वी बघतो. पृथ्वी म्हणतो की काय बोलतात, ही तुमची नात आहे. आबा म्हणतात की हो. आरती म्हणते की हो. मिताली आणि पृथ्वी तिच्याकडे पाहतच असतात. आणि तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की खूपच खराब नशीब आहे तुमचं. आरतीला राग येतो. आरती म्हणते की एक मिनिट, स्वतःचा चेहरा मात्र आरशामध्ये बघितलास का. तेव्हा आता आबा म्हणतात की आरती तू असं काय बोलतेस, ते आपले छोटे मालक आहेत, तू त्यांच्याशी जरा आदराने बोल. आरती म्हणते की आदराने, आणि ती पण यांच्याशी. आबा काही पण काही सांगतात तुम्ही मला बोलायला. तेवढ्यात मितालीला हसू येत असतं. पृथ्वी रागाने म्हणतो की बघितलंस का आबा, बघितलंस हिची जीभ किती चुरू चालते आणि माझ्याशी कसं बोलते. याला मात्र अति शहाणपणा म्हणतात. आणि तेवढ्यात माणूस दर्शन घेण्यासाठी येतो आणि बाहेर जर अशी कटकट भेटली तर माणूस आतमध्ये कसा जाईल. त्यावरती आरती म्हणते की काय बोलतात कटकट. आबा तुम्ही ऐकतात ना, हा काय म्हणतो. तुमच्या लाडक्या आरतीला मात्र हा कटकट म्हणतोय. पृथ्वी म्हणतो की काय लाडकी, आणि खरंच मला तर तुमचं कौतुक वाटतं. आणि ह्या मुलीच्या तुम्ही आजूबाजूला राहतात, तुमचं धाडसच कसं होतं राहण्याचं. तेव्हा आरती म्हणते की हे बघ माझ्या आजोबाची काळजी तू करू नकोस. आबा म्हणतात की तुमचं नक्की काय सुरू आहे. देवाच्या दारात आहात तुम्ही तरी सुद्धा शांत बसा, भांडू नका. आणि तेवढ्यात मात्र आता पृथ्वीच्या काहीतरी लक्षात येतं. तो आबांना विचारतो ही जर तुमची नात आहे तर मग आनंदी सुद्धा तुमचीच नात आहे का. आबा म्हणतात की हो. म्हणजे काय, आता आनंदी माझीच नात आहे. आता हे ऐकल्यानंतर पृथ्वीला तर धक्काच बसतो. पृथ्वी पाहतच असतो. त्यानंतर आता इकडे आनंदीने मात्र आता सगळे काही वेण्या बनवायला घेतलेले आहेत. त्यानंतर आनंदी आता वेण्या करत आहे. तिला आता असं वाटतं की ह्या बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि तेवढ्याच सुनीताताई आनंदीला आवाज देतात की आनंदीताई. आनंदी म्हणते की सुनीताताई मी इथे आहे. सुनीताताई म्हणतात की आबांचा फोन आला होता, त्यांनी तुम्हाला लगेच फोन करायला सांगितलेला आहे. तर आणि आता म्हणजे आनंदी म्हणते की हे बघा सुनीताताई, मला ना मालक साहेबांच्या मुलांनी वेण्या बनवायला सांगितलेल्या आहेत आणि त्यात म्हणजे एक गुलाबाचं फूल पिवळं आणि एक गुलाबाचं फूल लाल असं मधोमध म्हणजे घालायचं आहे. नक्की काय आणि कसं मला सांगा बरं. आणि हे बघा मी बनवलं पण मला हेच कळत नाही की बरोबर झाले किंवा नाही. आणि तेवढ्यात मात्र आनंदीने आता दोन्ही गुलाबाचे फुलं एका गजऱ्यात माळलेले असतात आणि एका गजऱ्यात पिवळं. तर सुनीताताई डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की अरे देवा, अहो आनंदीताई तुम्ही तर गडबडच करून ठेवली. तुम्ही एकाच वेणीमध्ये एकाच रंगाची फुलं गुंफलेली आहेत. तुम्ही एक काम करा, आता मात्र मी सगळ्या वेण्या आहे ना तर ते व्यवस्थित नीट करून ठेवते, तुम्ही तोपर्यंत आबांशी बोला. तेव्हा आता आनंदीला वाईट वाटत असतं. आनंदी म्हणते की नाही हो सुनीताताई, मुलांनी मात्र मला पहिल्यांदा इतकं प्रेमाने काहीतरी करण्यासाठी सांगितलेलं आहे. मग एक आई म्हणून मी साधी गोष्ट नाही करू शकले आणि मलाच केलं पाहिजे. त्यावरती सुनीताताई म्हणतात की हे बघा अहो मुलांनी तुम्हाला हौसेने सांगितलं पण त्यांना कुठे माहिती आहे की तुम्हाला डोळे नाहीत म्हणून. म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकत नाही तरी सुद्धा मात्र तुम्ही प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं खूप केलेलं आहे तुम्ही. तोपर्यंत मात्र तुम्ही आबांशी फोनवर बोला, तोपर्यंत मी सगळं काही व्यवस्थित करते आणि मी तुम्हाला फोन लावून देते. तेव्हा आता आनंदी म्हणते की सॉरी सुनीताताई, खरंच. आनंदी म्हणते की खरंच सॉरी सुनीताताई, माझ्यामुळे तुम्हाला फारच त्रास होतोय. तेव्हा सुनीताताई म्हणतात की अहो त्रास कसला त्यामध्ये, तुम्ही जा आबांशी बोला, मी तुम्हाला फोन लावून देते तोपर्यंत. आणि हे बघा मी तुम्हाला खालीपर्यंत सोडू का, केव्हा गॅलरीतच उभे राहून तुम्ही बोलणार आहात का. त्यावरती आता आनंदी म्हणते की नाही हो, मी सगळं मॅनेज करेल. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की नको नको, चुकून वगैरे जर तुमचा पाय घसरला तर काय करायचं. तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही हो, पाय घसरणार नाही कारण मी पावलं मोजून या घरामध्ये चालत असते. तुम्ही काही चिंता करू नका, मी जाईल व्यवस्थित. त्यावरती सुनीताताई विचारतात की नक्की का. आनंदी म्हणते की हो नक्की. आणि सुनीताताई मात्र आबांना फोन लावून देतात आणि आनंदीला म्हणतात की नक्की जाताल ना. तेव्हा आनंदी म्हणते की हो नक्की जाईल. तेव्हा मात्र आता आनंदी आबांना फोन करायला म्हणजे बाईक घेऊन बाहेर येत असते. तर इकडे आता सुनीताताई ते वेण्या गुंफायला घेतात. त्यानंतर इकडे आता मात्र हा पृथ्वी आबांना म्हणत असतो की खरंच काय जमीन आसमानचा फरक आहे हो. ती तुमची नात आनंदी किती समजूतदार आहे. आणि आरतीकडे बोट दाखवत म्हणतो की ही म्हणजे. आरती म्हणते की काय ही म्हणजे काय, मी तुला अगोदरच सांगितलेलं आहे की तू माझ्याबद्दल काही बोलूच नको. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणतो की हो मी तर तुझ्याबद्दल काही बोलतच नाही.
आणि पृथ्वी मात्र आता आनंदीचं कौतुक करत असतो की आबा त्या दिवशी आनंदीने मात्र थालीपीठ बनवली होती, इतके मस्त बनवली होती आणि ते थालीपीठ खाऊन मात्र मला माझ्या आईची आठवण आली हो. आणि खरंच आबा तुमची नात सुगरण आहे हो. आरती मात्र आता पृथ्वीकडे पाहतच असते आणि तेव्हा आबा म्हणतात की हो ना, तिच्या हाताला चवच आहे. तेव्हा लगेच आता आरती मनात म्हणते की अरे बापरे, हा तर आनंदीचा उल्लेख मात्र आता इतकं कौतुक करतो, ते पण आता मोलकरणी सारखं. म्हणजे त्याला पृथ्वीला मात्र आता आनंदी त्या घरची सून आहे हे अजून सुद्धा माहिती नाही वाटतं. आणि जर आबांच्या तोंडातून जर चुकून लग्नाचा विषय निघाला तर खूप मोठा राडा होईल. आणि आबांना मात्र कळालं की आनंदी तिकडे नोकरासारखं राहते तर आबांचा जीव आणखीनच आता कासावीस होईल. काही करून मला आता हा विषय थांबवलाच पाहिजे. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो की आनंदी तर स्वयंपाक तर छान करतेच आणि स्पेशली सगळ्या नोकरांना मात्र. आणि तेवढ्यात मात्र आता ही आरती मुद्दाम तेथून आबांना घेऊन जाण्यासाठी म्हणते की आबा चला, आपल्याला उशीर होतोय. तेव्हा आता लगेच पृथ्वी म्हणतो की काय ग, तुझा प्रॉब्लेम नक्की काय आहे? दोन मोठी माणसं बोलत असताना तू मध्ये कशाला चोंबडेपणा करते? आणि चोंबडेपणा करायचं नाही बरं का. त्यावरती आता आरती म्हणते की काय बोलतोस, चोंबडेपणा आणि तू मी करतेस. आणि आरती आता आबांना म्हणते की आबा चला, ऊन लागत आहे, निघूयात आपण. तेव्हा आबा म्हणतात की एक मिनिट. पृथ्वी म्हणतो की नाही, त्यांना काही होत नाही, त्यांना थांबू दे, आम्हाला बोलायचं आहे. तेव्हा आरती म्हणते की नाही आबा, ऊन खूप लागलेलं आहे आणि तुमचं डोकं दुखेल, चला लवकरात लवकर. तेव्हा आता आरती म्हणते की आबा सांगा बरं लवकरात लवकर, तुम्ही कुणाचं ऐकणार आहात? माझं ऐकणार आहात की तिचं ऐकणार आहात? आणि तेवढ्यात आरतीला मात्र खूपच राग येतो. आता जे हळदी कुंकवाचं ते पूजेचं ताट आहे त्यातील हळदी कुंकू मात्र ती आता फुंकर मारत जोरात ह्या पृथ्वीच्या त्यावर उडवते. आता त्याचा कुर्ता खराब होतो. तेव्हा आता पृथ्वी बघतो आणि रागाने म्हणतो की तू काय केलंस, माझा कुर्ता खराब केलास. तेव्हा आरती म्हणते की मी कुठे काय केलं, वारा आला आणि ते आपोआप उडालं. तेव्हा पृथ्वी म्हणतो की मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की तू त्याला फुंकर मारलेली आहेस. तेव्हा आरती म्हणते की अरे तुला वेड लागलेला आहेस का? आरती म्हणते की तुला हौस आहे का रे? आणि मला कुठे हौस आहे का मुद्दाम तुझ्या वाटा जाण्याची? त्यावरती आता पृथ्वी म्हणतो की आबा बघितलंस का, मुद्दाम केलेला आहे आणि इथे काही वादळ वारे आलेले आहे का म्हणून आता हे सगळं माझ्या अंगावर उडेल म्हणून. वाऱ्याची पानं हलत नाही, ते हार हलत नाही आणि हे सगळं तू मुद्दामून केलेलं आहे. आरती म्हणते की पृथ्वीजी, अहो तुमच्यासारख्या रिकाम टेकड्या माणसाशी बोलण्यात आणि वाद घालण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाही. आणि आबा तुम्ही चला बरं, कशाला कुणाच्या नादी लागतात, चला. तेव्हा आता आरती मात्र आबांच्या हाताला धरते आणि आबा चला चला असं म्हणते. तर आबांना घेऊन ती जातच असते. तर मिताली म्हणते की अरे दादा जाऊन दे, कोण आहे ती मुलगी आणि कशाला तू तिच्या नादी लागतोस, नक्की ती आहे तरी कोण? तेव्हा आता लगेच पृथ्वी म्हणतो की तिखट मिरची. आबा आणि आरती जरा पुढे येतात तर आनंदीचा फोन येतो. आनंदीचा फोन आल्यानंतर आनंदी विचारते की काय आबा, कसे आहेत तुम्ही, बरे आहात ना? तेव्हा आबा विचारते की काय झालं आनंदी, तू बरी आहेस ना? आनंदी म्हणते की हो मी बरी आहे आणि हे बघा मी मजेत आहे. तुम्ही औषध वगैरे वेळेवर घेतात की नाही असं विचारते. आबा म्हणतात की अगं मला काय होतं, मी धडधाकट आहे. आणि हे बघ हे सगळं जाऊन दे, वटपौर्णिमेची तुझी सगळी तयारी झालेली आहे का? अगं लग्नानंतरचा तुझा पहिला सण आहे. आता आबा असं म्हटल्यानंतर आनंदीला मात्र आता मालक साहेबांचं बोलणं आठवतं. मालक साहेब म्हणलेले असतात की या घरात अशा सणांची आणि अशा उपवासाची काही गरज नाही, पूजा करण्याची सुद्धा गरज नाही, कारण मी तुला माझी बायको मानतच नाही. त्यामुळे माझ्या उदंड आयुष्यासाठी, माझ्या सोबतीसाठी वटपौर्णिमेचं हे काही व्रत करण्याचं गरज नाही. आनंदी एकदम बोलायची गप्प होते आणि ह्या विचारात पडते. तेव्हा आबा म्हणतात की हॅलो, अगं आनंदी तुला ऐकू येते ना? आनंदी म्हणते की हो हो आबा मला ऐकू येतं. आणि हे बघा तयारी तर चालू आहे. आज मात्र मालक साहेबांनी माझ्यासाठी खूप छान साडी आणलेली आहे. आणि हे बघा आबा, माझं वटपौर्णिमेचं पहिलंच व्रत आहे आणि कोणी साधं पाणी सुद्धा मला उचलून देत नाही, कारण उपवासाच्या दिवशी मला जास्त त्रास व्हायला नकोय म्हणून. आणि हे बघा आबा, माहिती आहे ना, माझ्या सगळ्या आवडीचे पदार्थ सुद्धा बनवायला सांगितलेले आहेत उपवास सोडल्यानंतर मला खायला. आणि अगदी मला सगळेजण राजकुमारी सारखं ठेवतात. आणि आबा एका मुलीला आणखीन काय हवं असेल? आता आनंदी अगदी खुश होत आबांना सांगत असते मुद्दाम. आणि आता मात्र युगंधर हे सर्व काही ऐकत असतो. आणि हे बघा आबा, मी खूप खुश आहे आणि आता मला देवघरामध्ये खूप काम आहेत, मी फोन ठेवते. आणि हे बघा आबा, मी खूप खुश आहे असं म्हणते. डोळ्यामध्ये पाणी येत असतं. तेव्हा युगंधर हे सर्व काही ऐकतो. त्याला वाईट वाटतं. आबांनी मात्र ओळखलेलं असतं. आबांचे डोळे भरून येतात. आबा
स्वतःला म्हणतात की आपल्या आबांशी खोटं बोलतेत का? लहानपणापासून तुला एकही धड खोटं बोलता आलं नाही. मला माहिती आहे की तू खुश नाही म्हणून. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा आता खूप रडत असते आणि युगंधरला मात्र तिची अवस्था बघून खूप वाईट वाटतं. त्याचे सुद्धा डोळे भरून येतात. त्यानंतर आता हा इकडे विद्याधर मात्र खूप दारू पित असतो. हातामध्ये दारूची बॉटल असते आणि तो शलाकाला सांगत असतो की त्या युगंधरने सगळ्यांच्या समोर माझी लायकी काढली आणि मला घराच्या बाहेर व्हायला सांगतोय. मी बाप होऊ शकत नाही. हे सगळं काही त्या आंधळ्या आनंदीमुळे झालेलं आहे. त्या आनंदीमुळे मात्र माझा सगळ्यांच्या समोर जाहीर अपमान झालेला आहे शलाका. आता मात्र ह्या विद्याधरचे मर्दांगी दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्या आनंदीला काही मी सोडत नसतो आणि आता मात्र आनंदीला मी सोडणार नाही. ह्या अपमानाची किंमत तर तिला मोजावीच लागेल. शलाका हे सर्व ऐकून घेते आणि म्हणते की भास्कर विद्याधर, अरे तू वेडा झालेला आहेस का भास्कर? अरे डोकं फिरलेलं आहे का तुझं? तर विद्याधर मात्र शलाकावर खूप जोरात ओरडतो. शलाका तू मात्र मध्ये बोलू नकोस. मी तुला आत्ताच सांगून ठेवतो त्या आनंदीची मी अशी अवस्था करणार आहे, अशी हालत करणार आहे की तोंड दाखवण्याची सुद्धा तिची लायकी राहणार नाही. आता आर नाही तर पार होणारच. म्हणून आता विद्याधर खूपच भडकलेला असतो. म्हणून विद्याधर आता जायला निघतो. तर आता शलाका ही विद्याधरला धरते आणि म्हणते की विद्याधर तू कुठे जायला निघाला आणि आरपार करण्याची अरे ही वेळ नाही. हा सरळ सरळ मूर्खपणा आहे. तू आता जर आनंदीला काही केलं तर युगंधर तुला नाही सोडणार हे लक्षात घे. विद्याधर खूप चिडलेला असतो. विद्याधर म्हणतो की तो काय करणार आहे? तो मारून टाकणार आहे का मला? आणि मारून दे त्याला मारायचं असेल तर, पण त्या अगोदर मात्र मला आनंदीचा माज उतरायचा आहे. त्यामुळे हे पग शलाका मला बदला पाहिजे, बदला. आणि जोरात बदला असं ओरडतो. आणि तेव्हा शलाका म्हणते की जर तुला बदला घ्यायचा असेल तर तू समोर जाण्याची काय गरज आहे? तेव्हा मात्र आता विद्याधर विचारतो की म्हणजे काय? तर शलाका म्हणते की अरे वाघाच्या गुहेत जाऊन शिकार करायची नसते, त्यासाठी मात्र वेगळा वाटा असतो आणि त्या वाटा वापरायच्या असतात. आपण समोरच्याला नडतो असं कळून न देता मात्र आनंदी बरोबर नडेल आणि तुझा बदला आहे ना तर चुटकीशीर मात्र अगदी पूर्ण होईल. तेव्हा आता विद्याधर विचारतो की म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? शलाका म्हणते की हे बघ विद्याधर, अरे वटपौर्णिमेच्या दिवशी आता ह्या सगळ्या सुवासिनी असतात तर त्या वडाच्या झाडाला पुजतात आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी. आनंदीसाठी आपण असं काहीतरी करायचं की तिची पहिलीच वटपौर्णिमा ही शेवटची वटपौर्णिमा ठरली असेल. आणि तेव्हा विद्याधर विचारतो की तू नक्की काय करणार आहे? तेव्हा शलाका म्हणते की मी काय करणार, कधी करणार आणि कसं करणार ते सगळं मी बघून घेईल, तू फक्त बघत राहा. शलाकाचा धमाका काय आहे तो. तेव्हा आता विद्याधर मात्र खूपच खुश होतो आणि म्हणतो की हो का? तर शलाका म्हणते की हो. त्यानंतर इकडे आनंदीला फार वाईट वाटतं. ती रडत असते आणि म्हणते की मी आबांशी खोटं बोलले. आणि तेवढ्यात तिच्या हातामध्ये गुलाबाचं फूल असतं. आनंदी ते गुलाबाचं फूल आपल्या हातामध्ये जास्त घट्ट धरते. त्याची काटे तिला टोचतात आणि म्हणते की ती ओरडते की आ म्हणून काटा टोचल्यानंतर आणि म्हणते की शिक्षा आहे माझ्यासाठी, आबांशी खोटं बोलले म्हणून मला माझ्या खोटं बोलण्याची शिक्षा आहे. आणि आनंदीने मात्र आता हसेच हातामध्ये खूप काटे टोचून घेतलेले आहे. हातातून रक्त येत असतं आणि ती आता म्हणजे किंचाळत सुद्धा असते. आणि तेवढ्यात मात्र युगंधर तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की आनंदी तुझं काय सुरू आहे, काय चाललंय हे? तू गुलाबाच्या फुलाला इतकं घट्ट का पकडलं? ते काटे तुला टोचतात आणि बघ ना रक्त सुद्धा आलेलं आहे ग. तेव्हा रडतच आनंदी म्हणते की मला माहिती आहे. तर युगंधर म्हणतो की तुला माहिती आहे पण असं का करतेस? आनंदी रडतच म्हणते की कारण ही माझी शिक्षा आहे. आजपर्यंत मी कधीही आबांशी खोटं बोलले नव्हते आणि आज मात्र मी पहिल्यांदा खोटं बोलले. कारण मी त्यांना खोटं असं सांगितलं की मी पहिल्यांदा वटपौर्णिमेची पूजा करणार आहे म्हणून, आणि मी सुखी आहे असं मी खोटं बोलले. त्यामुळे मला आता पाप लागणार आहे. त्यावरती युगंधर म्हणतो की हे पग पाप वगैरे काही लागत नसतं. आणि हे पग अगं असं काही खोटं वगैरे बोलल्यानंतर काही आणि पूजा केल्याने पाप लागत नसतं. काय आहे बरं त्या पूजेमध्ये? तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, तुम्हाला काय कळणार? ह्या वटपौर्णिमेचं जे काही महत्त्व आहे या पूजेचं ते फक्त एका सुवासिनीनंच कळणार. तेव्हा आता युगंधर म्हणतो की हे पग अगं आनंदी रडू नकोस आणि हा रुमाल घे, डोळे वगैरे पुस. आणि तो मात्र तिला रुमाल देतो. तेव्हा आनंदी आपले डोळे वगैरे पुसते. तेव्हा युगंधर म्हणतो की हे पग आनंदी, तुला जर पूजा करण्याची इतकी इच्छा असेल तर ठीक आहे, पूजा तू नक्की करू शकते, कर तू पूजा. तेव्हा आता युगंधर परवानगी देतो. आनंदीला फारच आनंद होतो. माझी काही हरकत नाही. युगंधर म्हणतो की हे पग तू पूजा कर. तेव्हा आनंदीला फारच इतका आनंद होतो, इतका आनंद. ती आता युगंधरकडे अगदी वळून बघत असते पण तिला दिसत नसते. तेव्हा आनंदी म्हणते की खरंच मालक साहेब, तुम्ही नंतर मला नाही अडवणार ना? त्यावरती आता युगंधर म्हणतो की नाही आनंदी, अगं खरंच मी नाही अडवणार. तुला पूजा करायची आहे ना, तू कर पूजा. तुझी इच्छा आहे ना, तू नक्की पूजा करू शकते. आणि तो तिच्या हातातील ते गुलाबाचं फूल घेतो आणि तिच्या हातातून ते रक्त आलेलं असतं. तो म्हणतो की अरे बापरे, आनंदी किती लागलेला आहे. आणि तेव्हा तो तिच्या हाताकडे बघतो आणि म्हणतो की तू इथेच थांब, मी औषधाचा बॉक्स घेऊन येतो. तेव्हा आता आनंदीला खूपच आनंद झालेला आहे. आनंदी खूप खुश होत हसत असते कारण तिला पूजा करण्याची परवानगी दिलेली असते, ते पण मालक साहेबांनी.
म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता युगंधरवर जे संकट आलेलं आहे, ह्या शलाकाने जे संकट आणलेलं असतं तर ते आनंदी स्वतःवर झेलते. आणि आता युगंधर मात्र तिच्या सोबत हॉस्पिटलला आहे. तेव्हा तो आनंदीला म्हणत असतो की हे बघ आनंदी, तुला वटपौर्णिमे करण्याची इतकी इच्छा होती आणि ते व्रत तुझं पूर्ण झालेलं नाही. आज मात्र तुझं ते व्रत मी पूर्ण करतो. युगंधर मात्र आता आनंदीची पूजा स्वतः करतो, कारण आनंदीला ही पूजा मनापासून करायची असते. त्यासाठी तिच्या जीवाची किती तळमळ सुरू असते हे युगंधरने पाहिलेलं असतं. म्हणून युगंधर स्वतः पूजेच्या तिथे आपलं ताट वगैरे घेऊन येतो आणि आता ही पूजा तो स्वतः करायला तयार होतो. आणि त्याचवेळी धनश्री तेथे असते. धनश्री विचारते की अहो युगंधर भाऊजी, तुम्ही इथे काय करतात? तेव्हा आता युगंधर काही न बोलता पूजेचं ताट वगैरे घेऊन येतात आणि माई, धनश्री हे सगळ्याजणी मात्र बायका युगंधरकडे पाहत असतात. तर मित्रांनो, आता शेवटी काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.